सीईटी 2025 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघतो आहोत आपण. तर इथं आहे 120 चा 188 घातला आपल्याला 7 नी भागायचा आहे. तर या भागाकाराची बाकी किती येते असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आधी आपण काय करूया, 120 ला 7 नी भागायचं. बाकी किती येते बघूया. तर आता 7 येतो 7, बाकी किती उरले 5 उरले. हे शून्य घेतलं 7 साठी 49. भागाकार किती येतो तर महत्वाचं नाही, बाकी 1 आली. ठीक. मग 120 लाच मी कसं लिहिते, 119 अधिक 1 असं लिहिते. ठीक आहे. 119 अधिक 1 चा 188 घात भागिले 7 करूया. ठीक आहे. 119 ला 7 नी निशेष भाग जातो. 17 सत्ती 119. त्यामुळे आणि फक्त आता 1 ला 7 नी भाग नाही जाते. पण आता मग तुम्ही असं कराल, 119 चा 188 अधिक 1 चा 128 असा विस्तार नाही करताय. साधं a अधिक b चा वर्ग जरी करायचा असेल तर आपल्याला काय येतं, a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab. तसंच मग a अधिक b वर n असेल घातांक, तर याचा विस्तार कसा करतो आपण, a चा n घात अधिक, आता इथे काही सहगुणक आहे, a चा n वजा व b चा पहिला घात, असं अशा टर्म्स वाढत जाणार आहेत. आणि लास्ट टर्म काय येणार आहे, लास्ट टर्म आहे b रेज टू n. तर या टाइप मध्ये याचा विस्तार करतो. तर असाच याचा विस्तार करून बघूया आपण थोडक्यामध्ये. तर पहिली टर्म येईल 119 चा 188 घात. परत दुसरी टर्म इथं काही सहगुणक आहे, सहगुणक काही महत्वाचा नाही, आपल्याला फक्त 119 ला 7 नी भाग जातोय. ठीक आहे, हे महत्वाचं. तर पुढे बघा, 119 चा 127 घात गुणिले 1 चा पहिला घात आहे. असं करत करत लास्ट टर्म काय येईल, मग प्रत्येक टर्म मध्ये 119 येत जाईल. ठीक आहे. आता लास्ट बट वन टर्म इथं काही सहगुणक असेल तर लास्ट बट वन टर्म मध्ये म्हणजे शेवट पहिली टर्म 119 आणि 1 चा 127 घात आहे. ही शेवटून पहिली टर्म आणि एकदम शेवटची टर्म काय, 1 चा 128 घात असेल. तर आता प्रत्येक टर्म मध्ये 119 असल्यामुळे त्याला 7 नी भाग जातोच आहे प्रत्येक टर्म. प्रत्येक टर्मला 7 नी भाग जाणार आहे. फक्त लास्टची जी टर्म आहे 1, तर त्याला 7 नी भाग नाही जाणार आहे. आता 1 चा 128 घात म्हणजे किती, 1च येतो. म्हणून आता हे पूर्ण टर्मला जर आपण 7 नी भागलं, 119 प्लस 1 चा 128 घाताला जरी 7 नी भागलं तर बाकी 1च उरणार आहे. ठीक आहे. 1 चा 128 घात म्हणजे 1. पर्याय क्रमांक 1 आहे उत्तर. ठीक आहे. तर आता ज्यावेळेस सिंपल, मग तुम्ही म्हणलात एवढं काय करायची गरज आहे, तर इथंच बाकी 1 आली होती ना, तर असं नाही. आता इथे 1 आली होती त्यामुळं 1 चा कितवा पण घात घ्या त्याचं उत्तर 1च येतं. पण 1 च्या ऐवजी जर समजा 2 बाकी आली असती, तर आता 2 चा दुसरा घात जरी म्हणलं तरी 4 येतो. 2 चा 5वा घात म्हणजे ही वेगळी काहीतरी संख्या येते, एकसारखं नाहीये. तर त्या संख्येला आधी 7 नी भागावं लागेल, ही काही संख्या येईल, आणि त्या संख्येला 7 नी भागल्यावर बाकी किती उरते तेवढं आपलं उत्तर येईल. ठीक आहे. त्यामुळं हे सगळं करून पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुढचं गणित हे आहे. तर आता इथे बघा, 2.3 चा घन अधिक 1.7 चा घन करायचा आहे. तर आता इथे बघा, एक विस्तार फॉर्म्युला आहे, तो कोणता, a क्यूब अधिक किंवा a चा घन अधिक b चा घन बरोबर यांचा विस्तार काय येतो, तर तो विस्तार येतो a अधिक b आणि a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. ठीक आहे. तर या विस्ताराने यांचा आधी विस्तार करून घ्यायचा. आता खालच्या टर्म्स पण बघायच्या. तर आता इथं 5.29 म्हणजे 529 आहे. 529 ते विस्तार आहे म्हणजे हा 5.29 हा 2.3 चा वर्ग आहे. ठीक आहे. 5.29 बरोबर काय, 2.3 चा वर्ग आहे. तसंच आता इथं 2.89 289 17चा वर्ग आहे. तर 2.89 हा 1.7 चा वर्ग आहे. ठीक आहे. फक्त मध्ये एक दशांश दिला त्याच्यामुळे त्याचं
वर्गामध्ये 2 दशांश इकडे आलेला आहे. आता इथे बघा 3.91 काय आहे ते आता शोधून काढूया आपण. 3.91 आपण काय करूया 2.3 आणि 1.7 जर गुणलं तर ते किती येतं बघा. 17 × 5 17 दुनी 34 34 आणि 5 39 आणि दशांश कुठे येईल 1 2 2 नंबरच्या आधी दशांश तर 3.91 आलं बरोबर. तर याच्यावरून आपल्याला खाली पण छेदामध्ये काय चेंज करायचा 2.89 ला 1.7 चा वर्ग द्यायचा. तर आपण लिहूया आधी यांचा विस्तार करूया 2.3 अधिक 1.7 येईल. ठीक आहे. ए म्हणजे 2.3 आहे आणि बी म्हणजे 1.7 आहे. या विस्तार फॉर्म्युलाने आता पुढची टर्म ए वर्ग म्हणजे किती 2.3 चा वर्ग येईल. इथं आपण वाटलं चौकटी कंस देऊया 2.3 चा वर्ग वजा 2.3 गुणिले 1.7 आणि तिसरी टर्म बी वर्ग म्हणजे 1.7 चा वर्ग वर्ग कंसाच्या बाहेर लिहूया आणि चौकटी कंस बंद करून घेऊया. छेद आता छेदामध्ये चेंजेस करूया 2.89 ला काय लिहूया 1.7 चा वर्ग अधिक 2.3 चा वर्ग वजा 1.7 गुणिले 2.3 लिहूया. तर आता ह्या जर टर्म्स चौकटी कंसातल्या तपासल्या दोन्ही पण 2.3 चा वर्ग आहे अधिक 2.3 चा वर्ग आहे 1.7 चा वर्ग आहे अधिक 1.7 चा वर्ग आहे वजा 1.7 गुणिले 2.3 आहे वजा 1.7 गुणिले 2.3 आहे. टर्म्स इफेक्ट झाला पण त्याच टर्म्सचा टीचिंग नाही त्याच्यामुळे पूर्णच हा कंस कॅन्सल होईल हा कंस कॅन्सल होईल हा कंस कॅन्सल होईल. ठीक आहे. आता फक्त उरलं 2.3 अधिक 1.7 जर केलं तर किती येईल 10 0 4.0 काय उत्तर येईल आपलं 4 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3.